धाराशिव जिल्ह्यामध्ये होत असलेली जी अतिवृष्टी आहे, या अतिवृष्टीचा परिणाम तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनमानावरती होत आहे। धाराशिव जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी हा सध्या खूप संकटात आहे। त्याच्यावरती दुर्दैवी अशी परिस्थिती ओढावलेली आहे आणि हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या कुणावरच शेतकऱ्याच्या नावावरती निवडून येत असतो, शेतकऱ्यांच्या दारात जाऊन मतांची भीक मागत असतो आणि त्याच मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही तर शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम करतंय। ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती आम्ही निवडून येतो, ज्या शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं आम्ही काम करतो, जे शेतकऱ्यांचा जो परिवार आहे तो परिवार आम्हाला कधीच माफ करत नाही। प्रत्येक घरादाराला अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं काम या सरकारला माझं सांगणं आहे। जगातला सगळ्यात मोठा दाता, अन्नाचा पुरवठा करण्याचं काम करणारा आमचा सगळ्यात मोठा दाता हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांना सतत वाहून गेलंय। आता अवस्था अशी निर्माण झाली की वाहून काय गेलंय त्याच्यापेक्षा उरलंय काय हा प्रश्न आम्हाला पडलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। हा माझ्या माहितीप्रमाणे हा या अतिवृष्टीनंतरचा दुसरा रस्ता रोको या कळम माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराज, जय जिजाऊ, जय शिवराय, जय किसान। त्यांना कुठल्याही प्रकारची मदत या ठिकाणी सरकारच्या वतीनं देण्यात आलेली नाही। आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली पण शेतकऱ्याची परिस्थिती काय झाली तरी शिकला जाऊन बघावी, एवढीच तातडीची मदत करायची आणि चेष्टा केल्यासारखी मदत करतो काहीतरी थोडं। याचा 1 दिवसाचा दौरा 1 कोटीचा करतो आणि आजच्या तालुक्याला 2 कोटी ही कुठंतरी थांबवा। जनावरांची अशी अवस्था आहे आता की मी 4-5 गावात गेले, जनावरांना कसलंच खायला काय तुकडा सुद्धा नाहीये। जनावर तटातटा मरायला लागले दुधाचे। ही काय गांडू सरकार झोपलंय का? याच्या मायचा खिना आहे सरकाराच्या, याला पीठून द्या या सरकारला। लोकांचे लेकरं बाळ तोडतोड करायला लागले, जनावर ढोरं करायला लागले, ऊस आडवं पडले, म्हशी वाहून गेले, काही सुद्धा जनावराला खायला सुद्धा नाही, जनतेला खायला नाही आणि ही झोपलंय का? ही शिमती याला जागा करा। यानं बी आता आमच्यावर भोगायला लावलंय पण आम्ही ह्याला बी रट्ट्याला भोगायचं लावून आमच्या बी महाराष्ट्राची चावलं आहे आमची। यानं असं केलंय आम्हाला की प्रत्येकाला असा धोका देत आलेला आहे पण याला आम्ही आपण जिवंत सोडलं नाही। येणार आहे अजून पुढे, अजून टाइम आहे, पुढे होणार आहे, पुढे येणारच आहे आमच्या दारात। या सरकारनं गोष्टीला कुलूप लावलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीला कुलूप लावलेलं आहे आणि ज्यावेळी त्याच्या हातात घेतलेली पण तू आज नाही उद्याच्याला तरी कुठेतरी घटनाच पण तुझी तर आम्ही बराबरच चमत्कार दाखवणार आहे तुला। आमच्या लेकरं बाळा मेल्यावर आम्ही वाहून गेल्यावर येतोच का उचलायला? तुझ्या बापाच्या घरचं हविजाच आहे का? पंजाबमध्ये जातो तिकडे हविजाच घेऊन, अरे मला डोळ्यामध्ये काम व्हायला लागलं ती बघायला ये नाही तर तुझ्या कांडी तो तर इथे ये रे, इथं ये, देशाला घेऊन पळून जाऊ नको तू, इथं ये। इथं माझ्या शेतकऱ्या बंधुवाची काय परीक्षानी येते पण तुझ्या डोळ्यानं बघितलं काय तर तुझ्या डोळ्यानं बघितल्याशिवाय तुला दिसणार नाही। आज लेकरं बाळ उपाशी मरायला लागलेत आमचे आणि जेव्हा माझ्या शेतकऱ्या बंधू कशी पिकान तेव्हा आमच्या कशी खायला येईल, तेव्हा आमच्या काळ्या मातीत पिकानच गेलं तर आम्ही खायचंय काय? आमच्या लेकरा बाळाच्या परिस्थितीत तू बसला राणी घेऊन घरात तिथं किचन बनवितो, वाटा बनवितो, घरात बनवितो, अरे इथं ये ना, इथं ये, तुला दिसतंय का आहे तर कळमची आवता उस्मानाबाद जिल्ह्याचं का आहे तर कुठल्या नदीला किती पूर आले, कुठल्या नदीला किती पाणी आलंय तुला कळतंय? कोण का लपून बसायला लागला तिथं? तुझ्यात दम आहे तर ये ना इथं, तुझ्यात दम आहे का नाही तर इथं ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, म्हणजे तुला देते तू उत्तर। जशाला तसं उत्तर भेटतंय तुला, तू ये। कसे कसे तू हाल केले ना आमच्या शेतकऱ्याचे, काय काय हाल केले, कसे कसे हाल केले आम्ही आमच्या डोळ्यानं पाहायला लागला। तुझी बोलायची गरज नाही आणि तुझ्या कोपऱ्यात तर तू ये, तू माणसं पाठवू नको आमच्याकडे,
आज तुला सरकार म्हणायला सुद्धा लाज वाटायला लागली, तुला सरकार म्हणायला सुद्धा लाज वाटायला लागली. लोक आहेत ती शेतकऱ्याची चूक असतील असं मला वाटतं. माझी त्यांना विनंती आहे, पहिल्यांदा त्यांनी रास्ता रोकोमध्ये सांगितलं सरकार मदत काय करतंय, सरकारनं मदत केली वर्षी चांगलं उत्पन्न येईल, चांगला उभारला नाही, त्याच्या पाठीशी शेतकरी कधीच उभारणार नाही हे लक्षात असू द्या. जगाला अन्नधान्य भाजीपाला फळ पुरवणारा हा शेतकरी आज त्याची परिस्थिती पाहायला गेली तर त्याचा संसार जो असतो तो त्याचं आलेलं धान्य असेल पीक असेल परंतु त्याचा संसारच मोडला तर त्याचं आयुष्य कसं पुढलं जाणार, त्याच्या लेकराची शिक्षण तो कसा करणार हे शासनाला कळणं. दुष्काळ जाहीर करावं, सरकारला अनुदान भरीव असं अनुदान द्यावं, त्याचबरोबर हेक्टरी जे अनुदान आहे ते भरीव अशा